मुंबई कधीच झोपत नाही असं म्हणतात, पण आज सकाळी 5 वाजता बोरिवली स्टेशनवर उभा असताना शहर एका वेगळ्याच शांततेत हरवलेलं दिसत होतं. हातात कॅमेरा, मनात उत्सुकता आणि डोळ्यासमोर एक नवीन प्रवास. काही क्षणातच ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली आणि माझ्या आजच्या प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेन हळूहळू स्टेशन सोडत होती आणि शहर मागे पडत होतं. खिडकीबाहेरच्या प्रत्येक दृश्यासोबत मन नव्या अनुभवासाठी तयार होतं. पहाटेचे 5:30 वाजले होते. मी ट्रेनच्या दरवाजात उभा राहून समोर पसरलेला आकाश पाहत होतो. क्षितिजाकडून सूर्याची पहिली किरणं डोकावत होती. आकाशातील रंग बदलत होते आणि निसर्ग स्वतःच एक अप्रतिम चित्र रेखाटत होता. अशा क्षणांमध्ये वेळ थांबल्यासारखं वाटतो. प्रवास पुढे सुरू राहिला. मध्ये मध्ये दिसणारे डोंगर, हिरवीगार झाडं, मोकळी शेतं आणि निसर्गाची सुंदर दृश्य मनाला आनंद देत होती. मुंबईची धावपळ आता मागे राहिली होती. काही वेळातच मी पालघर स्टेशनला पोहोचलो. स्टेशन वेस्टला बाहेर पडून मनोरकडे जाण्यासाठी शेअर टॅक्सी घेतली. प्रति व्यक्ती फक्त 40 रुपये. पण समोर दिसणारी दृश्य मात्र अनमोल होती. मनोर येथे उतरल्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. स्वामी श्रीनारायण मंदिरासाठी शेअरिंग ऑटो घेतला. प्रति व्यक्ती 30 रुपये. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवाई आणि शांत वातावरण प्रवास अधिक सुंदर बनवत होता. आणि अखेर दूरवरून मंदिराचं भव्य शिखर दिसू लागलं. जसं मंदिर जवळ येत होतं तसं मनातील उत्सुकता वाढत होती. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच भव्य वास्तुकलेचं मन जिंकून घेतलं. सुंदर बागा, स्वच्छ परिसर आणि सर्वत्र जाणवणारी शांतता. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्या जणू एक वेगळीच कथा सांगत होता. मी संपूर्ण मंदिर परिसर फिरलो. प्रत्येक शिल्प, प्रत्येक खांब आणि प्रत्येक कलाकृती बारकाईने अनुभवली. भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. यानंतर मी मंदिराच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच भव्य सभागृह नजरेस पडलं. शांत वातावरण, मंद स्वरात सुरू असलेली प्रार्थना आणि भक्तीने भरलेलं वातावरण. मन आपोआप प्रसन्न होत होतं. आत्ता वेळ होती त्या क्षणाची ज्यासाठी हा संपूर्ण प्रवास केला होता, भगवंताच्या दर्शनाची. श्रीराम आणि माता सीता, भगवान शिव आणि माता पार्वती, राधाकृष्ण आणि जैन भगवान, सर्व देवांच्या मूर्ती अत्यंत सुंदर आणि दिव्य भासत होत्या. दर्शन घेताना मनात एक वेगळीच भावना होती. कृतज्ञता. जीवनात कितीही धावपळ असली तरी अशा ठिकाणी आल्यावर मनाला खरी शांतता मिळते. दर्शनानंतर मी मंदिराच्या उजव्या, डाव्या आणि मागील भागातून परिसर पुन्हा अनुभवला. प्रत्येक बाजूला दिसणारी मंदिराची भव्यता वेगळीच वाटत होती. मंदिराच्या आतील भागातून दिसणारा समोरचं दृश्य तर विशेष सुंदर होता. सूर्यप्रकाशात चमकणारी मंदिराची रचना आणि सभोवतालची शांतता. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे एक सुंदर आठवण जपणं होतं. आता परतीची वेळ झाली होती. मंदिराच्या बाहेर पडताना मी पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं, कारण काही ठिकाणं आपण फक्त पाहत नाही तर ती आपल्या मनात घर करून जातात. बोरिवली ते
स्वामी श्री नारायण मंदिर हा प्रवास फक्त किलोमीटरचा नव्हता, तर तो गोंगाटापासून शांततेकडे, धावपळीतून समाधानाकडे आणि बाहेरील जगातून स्वतःच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रवास होता. आणि म्हणूनच काही प्रवास संपत नाही, ते आठवणीच्या स्वरूपात कायम आपल्यासोबत राहतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर अमोल व्हिज्युअल्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत टेक केअर. जय रे राधे रे कृष्ण, जय श्री राधे रे कृष्ण, प्रेम की बंसी बजती जाए, जीवन राधे कृष्ण हो जाए. जिसने द्वेष को त्याग दिया, हर प्राणी में प्रेम लिया, करुणा की जो राह चले, वो ही कृष्ण की बात कहे. प्रेम ही मेरा धर्म है, क्षमा ही मेरा कर्म है, सुख दुख में जो एक रहे, वही कृष्ण का वर्म है. प्रेम ही मेरा धर्म है, क्षमा ही मेरा कर्म है, सुख दुख में जो एक रहे, वो ही कृष्ण का वर्म है. ना है ना कोई माया, बस राधे नाम की छाया, जो सबको समता से देखे, कृष्ण उसी के संग में हो जाए. जिसने द्वेष को त्याग दिया, हर प्राणी में प्रेम लिया, करुणा की जो राह चले, वो ही कृष्ण की बात कहे. प्रेम ही मेरा धर्म है, क्षमा ही मेरा कर्म है, सुख दुख में जो एक रहे, वो ही कृष्ण का